नमस्कार. प्राईम पॉइंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. गेले 3-4 दिवस चर्चा आहे ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीची. मग शरद पवारांचे राष्ट्रवादी काय करणार? ती NDA सोबत जाणार का, म्हणजे सत्तेला पाठिंबा देणार का सत्तेत सहभागी होणार? मग शरद पवार या सगळ्याला राजी आहेत का शरद पवार विरोधामध्येच बसणार आहेत? अशा अनेक उलटसुलट चर्चा या सुरूच आहेत. त्याच्यावर आपण सुद्धा व्हिडिओ केलेला आहे. त्यातून काल शरद पवार विधिमंडळामध्ये गेले आणि सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे त्यांनी एकनाथ शिंदेंच्या विधिमंडळातल्या शिवसेनेच्या दालनामध्ये ते गेले. म्हणजे प्रत्येक याला जे दालनं दिलेली आहेत ते एकनाथ शिंदेंच्या दालनामध्ये, म्हणजे उपमुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये ते गेले आणि तिथे त्यांनी आपल्या आमदारांच्या बरोबर एक छोटीशी बैठक केली. अर्थात एकनाथ शिंदेंची त्यांची भेट झाली. एकनाथ शिंदेंनी त्यांना पुष्पगुच्छ दिला, अंगावर त्यांच्या भगवी शाल देखील पांघरली. आता या सगळ्याचे देखील अर्थ काय आहेत? आणि आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणती एक मोठी महत्वाची बातमी सांगणार आहे आणि या कालच्या भेटीतल्या या भेटीचा एक महत्वाचा अर्थ देखील काय आहे आणि तो आज जेव्हा एक बातमी समोर येते त्याच्याशी तो कसा जोडलेला आहे हे मी या व्हिडिओतनं तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी, कालपर्यंतचा तर किस्सा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचा. अर्थ त्याच्यातनं कोणी काय काय काढायचे ते काढलेले आहेत. आपण देखील एक व्हिडिओ केलाय, त्याच्यामध्ये देखील आपण एक वेगळा त्यातला अर्थ काय आहे, वेगळा दृष्टिकोन काय आहे तो त्याच्यातनं मी सांगितलेला आहे. पण आज आत्ता दुपारनंतर एक अतिशय मोठी बातमी ही दिल्लीच्या वर्तुळातनं येते आहे आणि याचं एक कालच सुतोवाच हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेलं होतं आणि एक प्रकारे शरद पवारांना त्यांनी मोकळी वाटच करून दिलेली आहे. म्हणजे नेमकं मला काय म्हणायचंय हे मी सगळं अगदी आता विस्ताराने तुम्हाला सांगतो. शरद पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल जी चर्चा आहे की ते NDA मध्ये जातील, सत्तेमध्ये सहभागी होतील. काही लोक म्हणतायत की नको, आपण विरोधी बाकावर बसूयात. मग शरद पवारांची भूमिका काय आहे? कारण शरद पवार हे तर पुरोगामी विचारांचे आहेत, पुरोगामी चळवळीशी जोडलेले आहेत, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेबरोबर त्यांचा पक्ष चालतो. मग असं असताना मनुवादी पक्षाबरोबर ते जातील का, उजव्या विचारसरणीबरोबर ते जातील का, असे सगळे प्रश्न या निमित्ताने समोर येत आहेत. पण आता शेवटी शरद पवारांचं वय देखील आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आज शरद पवार हे राज्यसभेवर खासदार म्हणून आहेत. असं असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये काही खासदार आहेत, काही आमदार आहेत की जे अस्वस्थ आहेत. ही गोष्ट अगदी खरी आहे. ती शरद पवारांनाही माहिती आहे आणि ती आज नाही, याच्याही आधी शरद पवारांनी स्वतः बोलून दाखवलेली आहे. शरद पवार याच्या आधी असं म्हणालेले आहेत की माझ्या पक्षामध्ये काही लोकांना वाटतंय की आपण सत्तेबरोबर जावं. ज्यांना वाटतंय त्यांनी तो निर्णय घ्यायला हरकत नाही. सुप्रिया त्या बाबतीमध्ये काय असेल ते ठरवेल. अशा बाबतीमध्ये शरद पवारांनी सुतोवाच केलं होतं. तेव्हा असं वाटलं होतं की शरद पवार आता राजकारणातनं निवृत्त होत आहेत की काय, ही देखील आपल्याला सगळ्यांना एक शंका, शक्यता त्यातनं वाटलेली होती. पण तसं काही घडलं नाही. राजकारण चालू राहिलं. मग मधल्या काळामध्ये अजितदादांचं निधन हा शरद पवारांसाठी एक मोठा धक्का राहिला. मग विलिनीकरणाच्या चर्चा मग त्या सुरू झाल्या, परत त्या थांबल्या, आज त्या पूर्ण थांबलेल्या आहेत. आता शरद पवारांना विलिनीकरण राष्ट्रवादी बरोबर, म्हणजे सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर आत्ता विलिनीकरणाचा मुद्दा हा शरद पवारांच्या डोक्यामध्ये नाही, तो त्यांनी पूर्णतः बाजूला ठेवलेला आहे. आता विलिनीकरणाची चर्चा ती काँग्रेस बरोबरची होती. शरद पवार स्वतः त्याच्यामध्ये बोलत होते, पण ती पण चर्चा थांबलेली आहे. कारण काही अटी ज्या शरद पवारांच्या होत्या त्या कदाचित काँग्रेसला मान्य नसाव्यात, म्हणून त्याही पातळीवरची चर्चा थांबलेली आहे. पण मग आता शरद पवारांचा जो अस्वस्थ गट आहे, नाराज गट आहे, तो खरंच जाणार का? भाजपमध्ये सामील होणार का एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये सामील होणार का एक गट म्हणून स्वतंत्र NDAला समर्थन करणार? या सगळ्यांमध्ये आता दिल्लीवरनं जी बातमी येते ती महत्वाची बातमी आहे. ती बातमी अशी आहे की शरद पवार ज्या पक्षाचे आत्ता अध्यक्ष आहेत, म्हणजे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
ते आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत, अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत, अशी चर्चा दिल्लीच्या वर्तुळामध्ये सुरू झाली आहे. आणि त्या ठिकाणी सुप्रिया सुळे या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारतील आणि मग नव्या विचारांची, मग जे सगळा नव्या विचारांचा गट आहे जो सुप्रिया सुळेंच्या बरोबरचा आहे, हा संपूर्ण गट हा एनडीए मध्ये पाठिंबा देईल किंवा सामील होईल किंवा बाहेरनं समर्थन करेल, जे काही असेल ते. पण सुप्रिया सुळेंच्या अध्यक्षतेखाली असणारा राष्ट्रवादी काँग्रेस गट हा सत्ताधारी पक्षाला पाठिंबा देईल किंवा सत्ताधारी पक्षामध्ये प्रवेश करेल. अशी आत्ताची एक मोठी घडामोड, मोठी बातमी ही आत्ता दिल्लीच्या वर्तुळातनं सूत्रांकरवी आपल्यापर्यंत येते. म्हणजे मग याचा अर्थ काय समजायचा? याचा अर्थ अगदी साधा सोपा आहे. एक लक्षात घ्या, शरद पवारांचं राजकारण जेव्हा शरद पवारांनी राष्ट्रवादी या पक्षाची जेव्हा निर्मिती केली, ती 1999 मध्ये केली, ते सुद्धा आपल्याला त्याची कारणं सगळी माहिती आहेत. पण ज्यापासून ही राष्ट्रवादी पक्ष सुरू झालेला आहे तेव्हापासून शरद पवारांचं मुळातलंच राजकारण, मग ते काँग्रेसमध्ये असतानापासूनचं आणि शरद पवारांचं राजकारण हे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचं, हे पुरोगामी विचारांचं, पुरोगामी वाटचालीवर चालणारं, पुरोगामी चळवळीशी निगडीत असणारं अशा पद्धतीचं राजकारण हे शरद पवारांचं राहिलेलं आहे. त्यामुळे आत्ता गेले 2 दिवसापासून अनेक विश्लेषक, अनेक तज्ज्ञ हा प्रश्न उपस्थित करतात की शरद पवार हयात असताना शरद पवार भाजप बरोबर जाण्याचा निर्णय घेतील का, किंवा सत्तेमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतील का, किंवा सत्तेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतील का. हा प्रश्न त्या अर्थाने अतिशय बरोबर आहे. याचं कारण शरद पवार असा कधीच थेट निर्णय, जोपर्यंत ते त्या अध्यक्षपदावर आहेत किंवा जोपर्यंत शरद पवार हयात आहेत तोपर्यंत ते असा थेट निर्णय कधीही करणार नाहीत. याचं कारण आतापर्यंत शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिलाय का? अनेक मुद्द्यांवर दिलाय. अनेक मुद्द्यांवर भाजप अडचणीत असताना शरद पवारांनी त्या ठिकाणी आपली एक भूमिका बजावलेली आहे जी भाजपच्या बाजूनी राहिलेली आहे. असं अप्रत्यक्षरित्या शरद पवार भाजपच्या बरोबर काम करतील किंवा भाजपच्या पाठीशी राहतील, पण प्रत्यक्षरित्या सत्तेमध्ये सहभागी होणं किंवा सत्तेला पाठिंबा देणं अशा पद्धतीचं काम शरद पवार निश्चित करणार नाहीत. कारण पुन्हा त्यांचा शाहू फुले आंबेडकर विचार, पुरोगामी विचार. मग आता तर गंमत अशी आहे की त्यांच्यातले आमदार असतील, त्यांच्यातले खासदार असतील, हे अस्वस्थ आहेत. आज केंद्राला खासदारांच्या संख्येची गरज आहे. आपल्याला माहिती आहे तृणमूल काँग्रेस फुटली, 20 खासदार त्यांनी एका वेगळ्या पक्षामध्ये प्रवेश केलाय, पण तो सुद्धा भाजपच्या सांगण्यावरून, अमित शहाच्या सांगण्यावरून. इकडे उद्धव ठाकरेंचे खासदार फुटले, त्यांनी शिवसेना, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि खासदारांची संख्या वाढवलेली आहे. त्याचप्रमाणे आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे किती खासदार आहेत? तर 8 खासदार आहेत. या 8 खासदारांचा जर आपल्याला पाठिंबा राहिला तर जे काही त्यांना या पावसाळी अधिवेशनामध्ये जे बिल आणायचं, डिलिमिटेशनचं असेल, महिला आरक्षणाच्या बाबतीमध्ये असेल, त्यासाठी जी खासदारांची संख्या असणं अपेक्षित आहे ती भाजपला वाढवायची. आणि त्या दृष्टीतनं हे सगळं राज्यांमधलं राजकारण किंवा महाराष्ट्रामधलं राजकारण हे ढवळून निघताना आपल्याला बघायला मिळत आहे. मग याच्यामध्ये शरद पवार काय भूमिका घेतील? एक लक्षात घ्या, शरद पवार काहीही झालं तरी भाजपला साथ देणार हे तितकंच सत्य आहे. याचे अनेक कारण आहेत. महत्वाचं कारण, जरी आपण विरोधात राहिलो आणि काँग्रेस बरोबर राहिलो तरी काँग्रेस हा आत्ता नजीकच्या कोणत्याही काळामध्ये सत्तेमध्ये येईल अशी परिस्थिती काँग्रेसची नाही. तुम्हाला माहिती आहे, त्यातून मवियामध्ये जरी आपण हा विचार केला तरी शिवसेना, उद्धव ठाकरे हा पुन्हा एक हिंदुत्ववादाचा मुद्दा घेऊन प्रवास करतेय. त्यामुळे आता त्या बाजूला जाणं हे शरद पवारांनी शक्यतो टाळण्याचा विचार केलेला दिसतोय. त्यामुळे ते उद्धव ठाकरेंच्या बरोबर याच्या पुढच्या काळामध्ये असतीलच याची शक्यता कमी आहे. आणि त्यातून जो त्यांच्या राष्ट्रवादीमधल्या आमदारांचा आणि खासदारांचा एक दबाव जो आहे की आपण सत्तेबरोबर जाऊ. कारण एक लक्षात घ्या की शरद पवारांच्या पक्षामध्ये असणारे जे काही नेते आहेत, जे मातब्बर नेते आहेत,
ज्यांचा एक गड कायम राहिलेला आहे, म्हणजे कोणाचा पश्चिम महाराष्ट्रामधला सांगली हा गड असेल, कुणाचा अजून तासगाव हा गड असेल, हे जे गड त्यांनी राखलेले, तिथे मग एक सहकाराचं राजकारण असेल, सहकारी संस्था असतील, साखर कारखाने असतील. आज जर आपण विरोधामध्ये राहिलो तर या सगळ्या गोष्टी चालवणं हे खूप दिवसेंदिवस मुश्किल होत जात आहे. त्यामुळे आपण सत्तेमध्ये गेलो, सत्तेमध्ये गेला तर पैसा आपल्याकडे येईल, निधी आपल्याकडे येईल, आपल्या ज्या संस्था आहेत त्या आपल्याला चालवता येतील. अशा सगळ्या अर्थांनी आमदार असतील, खासदार असतील, हे शरद पवारांशी बोलतायत आणि शरद पवारांना सतत त्यांनी सांगतायत की आपण सत्तेबरोबर जाऊयात. आणि त्यामुळे त्यातून हा एक निर्णय समोर येऊ शकतो. त्यातून कालच पृथ्वीराज चव्हाण म्हणजे माजी मुख्यमंत्री त्यांनी हे सूतोवाच केलेलं आहे की होय, शरद पवारांच्या पक्षातले 5 ते 6 खासदार हे अस्वस्थ आहेत. ते काय निर्णय घेतील, त्यांचा पक्ष काय निर्णय घेईल हे मी सांगू शकत नाही, पण खासदार मात्र अस्वस्थ आहेत असं सांगून एक प्रकारे त्यांनी शरद पवारांना ही मदतच केलेली आहे. ही मदत या अर्थाने केलेली आहे की आता शरद पवार असं म्हणू शकतात की होय, माझ्या पक्षामध्ये काही लोक अस्वस्थ आहेत, त्यांना सत्तेबरोबर जायचं आहे आणि त्यामुळे मी हा निर्णय घेतोय की मी पक्षातनं आता पक्षाच्या अध्यक्षपदाचा मी राजीनामा देईन आणि माझ्या अध्यक्षपदाची सगळी जी सूत्र आहेत ती सुप्रिया सुळेकडे असतील. सुप्रिया सुळे या अध्यक्षपदी राहतील आणि मग पुढचा निर्णय काय असेल तो सुप्रिया सुळे घेतील. माझ्या माहितीप्रमाणे जी बैठक आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीची झाली त्याच्यामध्ये हा विचार चर्चेला गेलेला आहे. त्याला आमदारांनी देखील होकार दिलेला आहे. म्हणजे सुप्रिया सुळे यांनी अध्यक्ष व्हायला काही अडचण नाही, हरकत नाही, अशा पद्धतीचा एक पाठिंबा त्या बैठकीमध्ये दर्शवण्यात आलेला आहे. त्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये जेव्हा सत्तेला आपण पाठिंबा देऊ, सत्तेमध्ये जाऊ, तेव्हा हा विचार सुप्रिया सुळेंनी केलेला असेल एक अध्यक्ष म्हणून, अशा पद्धतीने त्याच्याकडे बघितलं जाऊ शकतं. आणि म्हणून मग शरद पवार हे आपल्या पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतील. त्याची माळ ही सुप्रिया सुळेंच्या गळ्यात असेल आणि मग पुढचा निर्णय पाठिंब्याचा किंवा एनडीए मध्ये सामील होण्याचा हा सुप्रिया सुळे घेतील. आणि एक प्रकारे जो खासदारांमधली अस्वस्थता आहे, आमदारांमधली अस्वस्थता आहे, ती त्या माध्यमातून दूर होऊ शकेल आणि एक पक्ष म्हणून सुद्धा आपला जिवंत राहू शकेल. या सगळ्या भूमिका त्या मागे आहेत. आणि त्यामुळे मी जे आता तुम्हाला म्हटलं की आत्ताची ही मोठी बातमी म्हणून आपण याच्याकडे बघितलं पाहिजे की शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी आता एक चर्चा ही दिल्लीच्या वर्तुळामध्ये सुरू आहे. येणाऱ्या अगदी काही दिवसांमध्ये, म्हणजे हार्डली आपण म्हणलं 7 ते 8 दिवसांमध्ये राष्ट्रवादीमध्ये अनेक घडामोडी घडू शकतात. त्यातली ही सगळ्यात मोठी घडामोड असू शकणार आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका.